नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात कोकणातील माणगाव येथून जो राईट टर्न जातो त्या कोकणातील माणगाव येथून साई मोरबा हा आहे साई मोरबा घाट. अतिशय सुंदर असा पावसाळ्यामध्ये हा घाट सुंदर दिसतो. आपण पाहत आहात साई मोरबा घाट. कोकणामध्ये हा घाट खूप प्रसिद्ध आहे साई मोरबा म्हणून. या साई मोरब्यातून तुम्ही श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागर या ठिकाणी जाऊ शकता. आपण पाहत आहात साई मोरबा घाट. साई मोरबा या घाटाच्या अगोदर NH17 वर तुम्ही सर्व लहान मोठी गावे आणि शहरे पार कराल. वाटेत नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव ही महत्त्वाची शहरे आहेत. श्रीवर्धन, हरिहरेश्वरला, दिव्यागरला जाण्यासाठी माणगाव येथे उजवीकडे जावे. ST स्टँड ओलांडल्यावर उजव्या हाताला एक छोटासा रस्ता दिसतो. ते सहज चुकले जाऊ शकते म्हणून त्यावर लक्ष ठेवा. विशेष म्हणजे हा रस्ता फक्त मोरबा या त्या मार्गावरील पुढील गावाकडे निर्देश करतो. पण दिव्यागर, हरिहरेश्वर आणि पुढे दक्षिणेकडे जाण्यासाठी हेच वळण आहे. मोरबा रस्त्यावरून मोरबा साई घाट ओलांडला पाहिजे. साई एक गाव, नंतर म्हसळा येतो. म्हसळा येथे दिव्यागर व श्रीवर्धनला जाण्यासाठी उजवे वळण घ्यावे लागते. पावसाळ्यात या भागात प्रवास करायला लोकांना आवडते कारण चहूबाजूला येथे हिरवेगार वातावरण असते. या साई मोरबा घाटात विशेष आकर्षण म्हणजे पावसाळ्यात सर्वत्र ठिकठिकाणी लहान लहान पावसाच्या पाण्याचे धबधबे निर्माण झालेले दिसतात. निसर्गप्रेमी व कोकणावर प्रेम करणारे नागरिक या परिसराला भेट देत असतात. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागर येथील सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी पहिले मनसोक्त या घाटातून प्रवास करून नंतर निसर्गप्रेमी या भागातील समुद्राचा आनंद घेतात. आम्ही फक्त एवढेच सांगतो की या घाटातून वेगावर लक्ष द्या. मद्य प्राशन करून गाडी चालू नका कारण हे जीवन खूप सुंदर आहे. चला तर मग येत आहे ना कोकणात, आणि तेही श्रीवर्धनला. पुणे आणि मुंबईपासून अवघे 200 किलोमीटर असलेला हा साई मोरबा घाटातील हिरवेगार निसर्ग आपली वाट पाहत आहे.